राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची रायगड जिल्हा संवाद बैठक उत्साहात पार पडली। राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची रायगड जिल्हा संवाद बैठक रविवार, दिनांक 27 जुलै 2025 रोजी उरण तालुक्यातील बेलपाडा येथील सरस्वती मंगल कार्यालयात अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली। उरणच्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोषात स्वागत केले। भविष्यातील दिशा, कार्यपद्धती, संघटनात्मक वाढ आणि कार्यकर्त्यांचे सक्षमीकरण यावर भर देत ही बैठक ऐतिहासिक ठरली। बैठकीची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण व मानवंदना देऊन करण्यात आली। यानंतर उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ व फुलांच्या गुच्छांनी सन्मान करण्यात आला। उत्कृष्ट कार्याबद्दल विशेष सन्मान। संघामध्ये उत्कृष्ट कार्यगिरी करणाऱ्या उरण तालुका कार्याध्यक्ष प्रवीण नाईक आणि उरण तालुका संघटक अलंकार कडू, रायगड जिल्हा संघटक उमाजी मंडले यांना संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी व राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब आढागळे यांच्या हस्ते गोल्ड मेडल देऊन विशेष गौरव करण्यात आला। त्यांच्या कार्याचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले। याच दिवशी संघटक अलंकार कडू यांचा वाढदिवस असल्याने उपस्थितांनी केक कापून त्यांना शुभेच्छा दिल्या। सभागृहात आनंदी वातावरण निर्माण झाले। नवीन नियुक्त्या व मार्गदर्शन। या बैठकीचे अध्यक्षस्थान संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी भूषवले। त्यांनी विविध जिल्ह्यांतून आलेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करून संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपवल्या। यावेळी बोलताना त्यांनी संघटनेच्या कार्यशैलीसंबंधी मार्गदर्शन केले। राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब आढागळे यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात म्हटले, संघटनेत 100 पदाधिकाऱ्यांपेक्षा 5 निष्ठावंत पदाधिकारी महत्त्वाचे असतात। त्यांनी निष्ठा, सक्रियता आणि स्वच्छ उद्दिष्टे यांची गरज अधोरेखित केली। महत्त्वाचे निर्णय आणि समित्यांची स्थापना। बैठकीत पुढील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। तक्रार निवारण समिती, पत्रव्यवहार व कामकाज समिती, संघटना वाढ विशेष समिती। या समित्यांद्वारे संघाचे काम अधिक गतीने, पारदर्शकपणे आणि संघटनात्मक दृष्टिकोन ठेवून राबवले जाईल, असे ठरविण्यात आले। प्रश्नोत्तर व संवाद सत्र। बैठकीच्या शेवटी प्रश्नोत्तर सत्र आयोजित करण्यात आले। पदाधिकाऱ्यांनी आपले प्रश्न, शंका, सूचना मांडल्या। सर्वांच्या भावना जाणून घेण्यात आल्या व चर्चेच्या माध्यमातून सकारात्मक निर्णय घेण्यात आले। कार्यक्रमाचा समारोप। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटक संदीप ठाकूर यांनी तर आभार प्रदर्शन उरण तालुका अध्यक्ष कांतीलाल पाटील यांनी केले। या कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब आढागळे, अन्याय अत्याचार निवारण समितीचे राज्य सचिव प्रीतमसिंग चौहान, रायगड जिल्हा अध्यक्ष धनाजी पुदाले, सचिव राजपाल शेगोकार, कार्याध्यक्ष सचिन गायकवाड, उपाध्यक्ष अमोल पाटील, सहसचिव महेंद्र माघाडे, संपर्कप्रमुख दत्तू ठोके, संपर्कप्रमुख गणेश पराड, संघटक उमाजी मंडले, प्रसिद्धीप्रमुख हेमंत देशमुख, पनवेल तालुका अध्यक्ष प्रमोद म्हात्रे, सचिव प्रतिकेश पालकर, कर्जत तालुका अध्यक्ष भालचंद्र गायकवाड, संपर्कप्रमुख सुनील जाधव, उरण तालुका अध्यक्ष कांतीलाल पाटील, कार्याध्यक्ष प्रवीण नाईक, सचिव मंगेश कोळी, उपाध्यक्ष सुनील जोशी, संघटक अलंकार कडू, प्रसिद्धीप्रमुख दयानंद घरत, अन्याय अत्याचार निवारण समितीच्या रायगड जिल्हा अध्यक्षा अश्विनी ठाकूर, नवी मुंबई शहर अध्यक्षा आशा ढसाळ व ठाणे मुंबई जिल्हा अध्यक्ष सुनील जाधव, सचिव विनोद देशमुख, संजय कांबळे, राकेश सुर्वे, हिरादास सोनावले, भारती जाधव आणि मुंबई येथील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला।
प्रत्येकाने पहिलं आपलं कुटुंब, आपल्या कुटुंबामध्ये आपले आई वडील, बायका, पोरं हे अगदी आनंदित आहेत का? कारण ते आनंदित असेल तर तुम्ही बाहेर जाऊन चांगलं काम करू शकाल. तर ते पहिले लक्ष ठेवण्याचं काम आपलं आहे. त्याच्यानंतर मग गाव आणि तालुक्याचे म्हटल्याप्रमाणे त्याची एक लिस्ट बनवा. आपल्या गावामध्ये कुठे कुठे रस्त्यावर खड्डे आहेत, आपल्या गावामध्ये काय अडचणी आहेत, आपल्या गावाचे काय प्रश्न आहेत. मग गावाचे जर प्रश्न आपण सोडू शकलो तर मग तालुक्याचे प्रश्न आणि मग जिल्हा आणि मग इतर प्रश्न तुम्ही सोडू शकाल. परंतु तुम्ही पत्रकार झाल्यानंतर तुमच्या प्रत्येक पत्रकाराला प्रश्न पडले पाहिजे. का, कुठे, कसं, कधी, केव्हा, हे क क क क क क जोपर्यंत तुम्हाला येत नाही तुमच्या मनामध्ये तोपर्यंत तुम्ही पत्रकारिताचा किंवा काय या गोष्टी करू शकणार नाही. त्याच्यामुळे हे काम करण्याचं थोडक्यात मी तुम्हाला काही मुद्दे सांगितले. मित्रांनो, पुरोगामी पत्रकार संघटनेने अनेक आंदोलने केली. यामध्ये तुम्ही मागे ऐकलं असेल, पत्रकारांना पोलीस स्टेशनमध्ये अर्ध नगर केलं होतं. त्यावेळेस कुठली संघटना पुढे नाही तर पुरोगामी पत्रकार संघटना पुढे जाऊन निवेदन केलं आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करायला लावली. त्याच्या अगोदर मंत्रालयामध्ये एक GR निघाला होता प्रिंट मीडिया आणि या मीडियासाठी की एवढ्या प्रति काढ्या, एवढ्याच प्रिंट निघल्या पाहिजे, अशा काही अटी घातल्या होत्या. त्या जाचक अटी रद्द करायला लावणारा हा पुरोगामी पत्रकार संघ आहे. पत्रकारांच्या पेन्शनसाठी अनेक पत्रव्यवहार केले. आत्ताच आपण मागेही पत्रकारांना टोल माफ व्हावा म्हणून अनेक वेळेस आपण आंदोलन केले, पत्र केले. आताही आपण नितीन गडकरी साहेबांना पत्रव्यवहार केलेला की लवकरच आमच्या पत्रकारांना टोल माफी व्हावी. पत्रकारांच्या घरांचे प्रश्न आहेत, पत्रकारांना घरकुल किंवा संकुलन द्या अशी आपल्याला मागणी करायची आहे. आणि मी आपल्याला पुरोगामी पत्रकार संघाचं एक खुलं व्यासपीठ आपल्या पुढे दिलेलं आहे. इतर संघटना तुम्हाला कोणीही एवढी आझादी देणार नाही. मी सांगतो तुम्ही कुठेही पत्रव्यवहार करा, फक्त जे काय करायचं मला सांगून करा आणि तुम्हाला काय याचा बेनिफिट मिळवता येईल त्या गोष्टीचं बेनिफिट आहे. कारण आता संघटनेमध्ये येत असताना अनेक लोकांचा पहिला प्रश्न असतो, मग आमचा काय फायदा, आम्हाला काय मिळेल. अरे तूप खाल्लं नाही तर लगेच रूप कसं येईल. पहिले तूप खायला पहिलं होण्यासाठी तूप खाली खोबरं खाल्लं पाहिजे. तुम्ही संघटनेत सामील झालं पाहिजे, संघटनेचे ध्येय धोरण समजून घेतले पाहिजे आणि मग फायद्याच्या आणि नुकसानाच्या गोष्टी केल्या पाहिजे. पण तसं न करता असो माणूस तेवढी प्रवृत्ती, वेगवेगळी प्रवृत्ती असते. परंतु मी हे सांगतो की आपण काम करत असताना शासन दरबारीमध्ये, शासन प्रशासनामध्ये तुमचं एक प्रतिष्ठा असते, तुमचा एक वेगळा ओरा असतो. कारण पत्रकाराचा फुल फॉर्म बऱ्याचशा लोकांना माहित नाही. पत्रकार प्रेसचा सुद्धा फुल फॉर्म काही लोकांना माहित नसतो आणि पत्रकाराचा कार्ड. म्हणून आज या निमित्त तुम्हाला प्रेसचा पब्लिक रिलेटेड इमर्जन्सी सोशल सर्व्हिस हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला प्रेसचा फुल फॉर्म कोणी विचारला तर हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आपण दुपारच्या सत्रामध्ये, आता थोड्या वेळाच्या सत्रामध्ये बाकी सगळे विषय घेऊ. परंतु आजचा जो बड्डे बॉय म्हणजे ज्याचा जो वाढदिवस आहे त्या अलंकार कडू यांना पुरोगामी पत्रकार संघ आपला शिवधर्म परिवाराकडनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि खरं तर मी याच्यामध्ये अजून बोलेल सगळं सविस्तर, आता बोलत नाही, एवढं बोलून थांबतो. पण जाता जाता एकच सांगेल, नुसती शब्दांची पूजा करत नाही तर माणसांसाठी आरती गातो. नुसती शब्दांची पूजा करत नाही तर माणसांसाठी आरती गातो. ज्या गावात उजेड नाही त्याच्या हाती विचाराचा सूर्य देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.